नमस्कार सगळ्यांना. चला, तयार आहात ना सगळेजण? इंग्लिश स्पीकिंगच्या आपल्या प्रवासामध्ये आपण मस्तपैकी शिकतो आहोत. दररोज थोडं 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 चाललंय पुढे पुढे ना. मला वाटतं काल आपण वॉन्ट टू आणि हॅव टू याच्याबद्दल थोडंसं बोललो, राईट? थोडीशी रिव्हिजन करूयात, परत पुढे जाऊयात, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला डाऊट राहणार नाही. दोन कॉन्सेप्ट मी सांगितल्या. एक होता वॉन्ट टू, एक होता हॅव टू. तुम्ही दोघांना पण अमुक अमुक काम मला करायचं आहे अशा हिशोबाने वापरू शकता. आय वॉन्ट टू गो म्हणजे पण मला जायचंय. आय हॅव टू गो म्हणजे पण मला जायचंय, पण त्याचं बॅकग्राऊंड चेंज आहे. ठीक आहे ना? वॉन्ट टू गो म्हणजे मला जायचंय. का जायचंय? माझी इच्छा आहे. हॅव टू गो मला जायचंय. का जायचंय? ते जाणं बाकी आहे केव्हाच म्हणून. येस, राईट. ते माझं पेंडिंग आहे, जायचं बाकी आहे माझं, म्हणून मला जायचंय. आय हॅव टू गो दॅट. आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस थिंग. मला हे कम्प्लीट करायचंय. का करायचंय? माझी इच्छा आहे म्हणून. आय हॅव टू कम्प्लीट दिस. मला हे कम्प्लीट करायचंय. का करायचंय? कम्प्लीट करायचं बाकी आहे अजून म्हणून. समजतंय? येस और नो? टाईप करा. येस सर, दोघांमधला फरक समजतोय मला. वॉन्ट टू काय, हॅव टू काय? येस और नो? गुड. हा, त्या दोघांमध्ये याचं निगेटिव्ह केलं आपण तर काय होईल? आय डोंट वॉन्ट टू. याला पण आय डोंट हॅव टू, कारण दोघं पण पहिला पहिला फॉर्म आहे. आय डोंट वॉन्ट टू गो, मला नाही जायचं. आय डोंट हॅव टू गो, मला जावं लागत नाही किंवा मला जायचं नाहीये. याचा दुसरा अर्थ मी काय सांगितलं होतं? जावं लागतं म्हणजे करावं लागतं. इच्छा नसताना पण एखादं काम करावं लागतं तेव्हा हॅव टू म्हणतो. आय हॅव टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. आय हॅव टू वेक अप, त्याचे दोन अर्थ. मला उठायचं आहे लवकर, कारण बाबा फार बर्डन आहे मला त्या गोष्टीचा. सेकंड, मला उठावं लागतं. सगळ्यांनी या दोन गोष्टीमध्ये क्लिअर करून घ्या. इथे पण करायचंय, इथे पण करायचंय. याला ऍडिशनल काय करावं लागतं. का करावं लागतं? कारण ते बर्डन आहे तुमच्यावर, कारण ते पेंडिंग आहे आणि त्याच्याशिवाय पुढे काही चान्स नाहीये. नो ऑप्शन. हे लक्षात ठेवा. एखाद्याला एखादं काम करावं लागतं, करावं लागणार आहे असं म्हणण्यासाठी आपण हॅव टू वापरतो. ठीक आहे. या भूतकाळात पण गेलो आपण. मी काल सांगितलं होतं, नेहमी पहिला फॉर्म आणि पाचवा फॉर्म याच्यामध्ये कधीच गल्लत करू नका. फार महत्वाचं आहे पहिला फॉर्म आणि पाचवा फॉर्म. सांगा बरं, कुणाला म्हणायचं वॉन्ट टू आणि कुणाला म्हणायचं वॉन्ट्स टू? चला पटपट सांगा. My brother wants to. बरोबर. अजून? You want to. एकदम बरोबर. हे सगळ्यांनी क्लिअर करून घ्या. आपण दरवेळेला नुसतं वॉन्ट टू नाही म्हणत, कधी कधी वॉन्ट्स टू म्हणतो. आणि इकडे पण त्याचं निगेटिव्ह करताना डझन वॉन्ट टू म्हणतो. हे पण मी काल सांगितलं होतं. मी मुद्दाम या गोष्टीची रिव्हिजन यासाठी करतो की कन्सेप्ट क्लिअर व्हावी. कोर्स कम्प्लीट करून फेकणं हा माझा दृष्टिकोन नाहीये. मला असं वाटतं मला कळावं ते डीप मध्ये जरासं, म्हणून, बाकी काही नाही. इकडे पण येस येस बरोबर. आय यू दे वी वगैरे असतील आणि लोक असतील तर वॉन्ट टू, राईट. हॅव टू, आता माझ्या भावाला करायचंय, माझ्या भावाला आर्मी जॉईन करायची आहे, इच्छा नाही त्याची. हा, त्याच्यावर बर्डन आहे किंवा त्याचं बाकी आहे, त्याला त्याचं त्या गोष्टीसाठी तो सगळं काही करतोय. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो ना, ते काम करण्यासाठी, मला ते करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय, तेव्हा आपण हॅव टू वापरू शकता. हा, पॅशनेट जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्ही त्याला हॅज टू म्हणा. ही हॅज टू गो देअर, त्याला जायचंय तिकडे. निगेटिव्ह काय बोलायचं? डझन. सगळ्यांनी क्लिअर करा ही गोष्ट. डझन हॅव टू, त्याला जावं लागतं. ही हॅज टू गो देअर. ही डझन हॅव टू गो देअर, त्याला नाही जावं लागत. मित्रांनो, ह्या कोर्समधून तुम्हाला काहीच नाही कळलं तरी पण एक गोष्ट क्लिअर पाठ करून घ्या. फक्त एवढंच कळलं तरी भरपूर झालं. डोंट, डझंट आणि डिडंट यांच्यानंतर नेहमी, नेहमी कितवा फॉर्म येतो सांगा पटापट? डोंट, V1. डझंट पहिला फॉर्म येतो, बरोबर ना? V1. मग काय म्हणजे डझंट नंतर कधी हॅज नाही वापरायचा. डझंट नंतर कधी हॅज वापरायचा नाही.
हॅवच वापरा. एवढं जर शिकलात ना भरपूर झालं. इकडे पण डझंट नंतर कधी वॉन्ट्स म्हणायचं नाही, वॉन्ट वापरा. एवढं शिकलं तरी पण भरपूर झालं. हा, बरं. माझ्या भावाला 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो दररोज, कसं म्हणणार सांगा बरं? My brother wants to travel 5 kilometer. लिहून घ्या. करावा लागतो. Have to. हॅज म्हणावं लागतं. लिहून घ्या. Have to. काही काही नाहीये. आपल्याला हॅव टू, Has. भावाला हॅज टू. हा, सांग रुद्रा. माझ्या भावाला दररोज 5 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागतं. सेंटेन्स. सर मराठी वाक्य रिपीट कर. इंग्लिशमध्ये माझ्या भावाला 5 किलोमीटर दररोज प्रवास करावा लागतो. आर्यन, पूजा, चला. एकदम बरोबर. Has to. माय ब्रदर हॅज टू ट्रॅव्हल. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला 4-5 दिवसापासून सातत्याने सांगतोय, परत सांगतो. पहिल्या बॉक्समध्ये माणूस आणि ऍक्शन येणार आहे, तर ऍक्शन येईपर्यंत थांबू नका. नुसतं माय ब्रदर किंवा नुसतं माय ब्रदर हॅज टू, दॅट्स नॉट द वे. माय ब्रदर हॅज टू ट्रॅव्हल एवढं एका बॉक्समध्ये आल्यापर्यंत थांबायचं नाही. ठीक आहे ना? हॅव टू, हॅज टू. बर, त्याला तिकीट नाही काढावं लागत. बघा बरं का, आपण काय म्हणतो, आम्हाला सगळ्यांना तिकीट काढावं लागतं ती जायचं असेल तर. माझ्या भावाला तिकीट काढावं नाही लागत. म्हणतो की नाही आपण असं? सांगा बरं. येस और नो? म्हणतो की नाही आपण असं? आम्हाला टोल हो. द्यावा लागतो, त्याला टोल द्यावा लागत नाही, असं म्हणतो की नाही आपण? तुमच्याकडे म्हणतात का असं? मला माहित नाही तुमच्याकडे म्हणतात की नाही. बाकी सगळ्यांना टोल द्यावा लागतो, माझ्या भावाला टोल द्यावा लागत नाही. द्यावा लागतो, द्यावा लागत नाही. हॅज टू, डझंट हॅव टू. कसं म्हणणार मग? माझ्या भावाला टोल द्यावा लागत नाही, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे. कसं म्हणणार आहे? 2 सेंटेन्स एकत्र म्हणा बरं. माझ्या भावाला टोल द्यावा लागत नाही, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे. बोला बरं. ट्राय युअर सेल्फ. जिथे पण पैसे देण्याची गोष्ट येईल ना, त्याला पे म्हणायचं. बोला बरं. He does not. Sir, he does not have to give a pay toll because he is a government servant. He does not have to pay toll हो, because he is government servant. गव्हर्नमेंट सर्व्हिस. पण रोहित, असं नाही म्हणू शकत का आपण एका स्ट्रोक मध्ये ही डज नॉट हॅव टू पे, ही डज नॉट हॅव टू पे, ही डज नॉट हॅव टू पे, एका श्वासात होत नाही का? He does not have to pay. He does not have to pay. राईट. कारण आपल्या इंग्लिश कम्युनिकेशनचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता आहे मला सांगा? माणूस आणि त्याची ऍक्शन, त्याची Action. ऍक्टिव्हिटी. Non-action. म्हणून ते एकत्र म्हणा, एका श्वासात म्हणा. या कोर्स मधून बाकी काहीच नाही आलं तरी चालतंय. गाजराची पुंगी समजायला खूप प्रचंड ज्ञान आहे इंग्रजीचं. या कोर्स मधून तुम्हाला एवढा जरी मोतीबिंदू काही पण घेता आला ना, मोतीचा बिंदू डोळ्यातला नाही, भरपूर झालं. एवढा मोती वेच आहे याच्यात, की त्या सरांनी सांगितलं होतं माणूस आणि ऍक्शन एकत्र म्हणा तरच पुढे चला. माय ब्रदर डझंट हॅव टू पे, माय सिस्टर डझंट हॅव टू गो, माय मदर डझंट हॅव टू वेक अप. डझंट म्हणा ना, डझंट किंवा डज नॉट एवढं म्हणण्यापेक्षा डझंट म्हणा. अरे खूप सुंदर टेक्निक आहे, अरे तुम्ही वापरत नाही. हे बघा, 3 शब्द पाठ करा बरं. डोंटला डोंट म्हणा, डझंटला डझन म्हणा, आणि डिडंटला डीन म्हणा. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना हे म्हणता येईल त्यांचं इंग्लिश हे एकदम सुंदर होणार. मला माहित नाही असं म्हणताना आय डू नॉट नो किंवा आय डोंट नो एवढं टिक मध्ये म्हणण्यापेक्षा आय डोंट नो. करा बरं ट्राय, म्हणा बरं आय डोंट नो.
आय डोंट नो. इकडे पण शी डज नॉट नो. शी डझंट नो. एवढं म्हणण्यापेक्षा डझंट म्हणा. शी डझंट नो म्हणा. He does. He doesn't know. शी डझंट नो, ही डझंट नो, ही डझंट गो, ही डझंट कम. डझंट म्हणायचं रे. आणि डिडंट म्हणायचं असेल तर डिड म्हणा. आय डिडंट नो, आय डिड नॉट नो, आय डिडंट नो, आय डिडंट नो. शॉर्टकट बोलायला शिका. इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे शॉर्टकट बोलणे, लांबकट नाही. आपल्याकडे सगळं लांब, जेवढं ताणवता येईल तेवढं ताणवतो आपण. रोहित, शॉर्ट करा. जरा शॉर्ट में बतलावना, तसं बदलवायचं. शॉर्ट मध्ये डझंट, डिडंट, did. I don't have to go there. She doesn't have to go there. तिला तिथे जाण्याची गरज पडत नाही. She doesn't have to speak. तिला बोलावं लागत नाही. हे कळतंय का? Has to, doesn't have to. कळतंय का तुम्हाला हे? आम्हाला तिकडे जावं लागत नाही. We don't have to go there. She doesn't have to step out. पाठ करा हे. Don't have to, doesn't have to. Want to आणि doesn't want to म्हणजे इच्छा नाहीये. पण हे has to, doesn't have to. करावं लागत नाही. भूतकाळात जायच्या. wanted to, करायचा होता. काय पण मला हा क्लास जॉईन करायचा होता खूप दिवसांपासून. आय वॉन्टेड टू जॉईन दिस क्लास. आता वॉन्टेड टू पासून थांबायचं नाही. आय वॉन्टेड टू, आय वॉन्टेड टू जॉईन, आय वॉन्टेड टू जॉईन. जॉईन पर्यंत या. समजते? पूर्ण म्हणा. आय वॉन्टेड टू जॉईन. मग दिस कोर्स, मला हा कोर्स खूप दिवसांपासून, 6 many days. त्यानंतर शेवटी बर, मला हा कोर्स जॉईन करायचा नव्हता, माझी इच्छाच नव्हती. याचा निगेटिव्ह काय? डिडंट वॉन्ट टू. नोटीस काय केलं? डोंट असो, डझंट असो किंवा डिडंट असो, सगळ्यांच्या वेळेला पहिला फॉर्म, पहिला फॉर्म, पहिला फॉर्म. कळतंय का हे? यालाच तुम्ही डिड नॉट म्हणता ना. मला इकडे यायचं नव्हतं. आय डिड नॉट वॉन्ट टू कम हिअर. म्हणजेच आय डिडंट वॉन्ट टू कम हिअर. म्हणजेच आय डिडंट वॉन्ट टू कम हिअर. डिडंट वॉन्ट टू कम. जर थोडं फास्ट बोललात ना तुम्ही, तर डिडंट वॉन्ट टू कम याचं शॉर्टकट काय? आय डिडंट वॉन्ट टू कम. वाणा म्हणजेच वॉन्ट टू. काल सांगितलं होतं मी ती गोष्ट. इकडे या. हॅड टू. ज्यांना याचे अर्थ माहित नसतील तर माहित लिहून घ्या. हॅड टू म्हणजे करावं लागत होतं, करायचं होतं, कारण दुसरा ऑप्शन नव्हता. मला तिकडे जायचं होतं कारण मला दुसरा ऑप्शनच नव्हता. हे कंपल्सरी होतं म्हणून मला जायचं होतं. आय हॅड टू गो देअर. हॅड टू चे दोन अर्थ क्लिअर करा. हॅव टू चे दोन अर्थ क्लिअर करा. एक, मला ते करायचं आहे कारण ते माझं पेंडिंग आहे, हा पहिला अर्थ. मला ते करावं लागतं कारण दुसरा ऑप्शनच नाहीये, हा दुसरा अर्थ. कुणाचा? हॅव टू चे दोन अर्थ. आय डोंट हॅव टू गो, मला जायचं नाहीये. आय डोंट हॅव टू गो, मला जावं लागत नाही. सेम, माय ब्रदर, माय फादर हॅज टू गो देअर. माझ्या वडिलांना तिकडे जायचंय कारण त्यांचं जाणं बाकी खूप दिवसांचं. माय ब्रदर डझंट हॅव टू गो देअर. माझ्या भावाला तिकडे जावं लागत नाही. बस इटसेल्फ कम्स देअर. बस येते तिथे. हॅज टू, डझंट हॅव टू. इकडे या. हॅड टू, करायचं होतं, करावं लागत होतं. लिहून घ्यायचे दोन दोन अर्थ आणि पाठ करा या गोष्टी. आम्हाला नाशिकला जायचं होतं. वी हॅड टू गो टू नाशिक. वी हॅड टू गो म्हणजे आमचं बाकी होतं जायचं म्हणून जायचं होतं. हॅड टू गो.
आणि आमचं घर जरा दूर होतं, आम्ही खेड्यात राहत होतो. वी वर लिव्हिंग इन वन विलेज, रिमोट विलेज, सो वी हॅड टू गो देअर. म्हणून आम्हाला तिथपर्यंत पायी जावं लागत होतं. म्हणतो की नाही आपण, आम्हाला पायी जावं लागायचं, जावं लागत होतं. हे लिहून ठेवा. टेक आउट द नोट व्हॉट आय एम टेलिंग टू यू. जेही मी सांगतोय ना, मी सोप्या मराठीमध्ये सांगतोय या सगळ्या गोष्टी, तुम्ही नोट करून ठेवा. जावं लागत होतं. मला 2 ठिकाणी गाडी बदलावी लागत होती. सांगा बरं पटपट. मला 2 ठिकाणी बस बदलावी लागत होती, म्हणून मी तो जॉब सोडला. चलो फटाफट. हॅड टू, डिडंट हॅव टू. मला गाडी बदलावी लागत होती म्हणजे हॅड टू, है ना. चलो बोला, टाइप करा किंवा I बोला. had to हा, एकत्र बोला. I had to change करेक्ट. बस. bus. हा, 2 ठिकाणी. To place. हा, ऍट 2 प्लेसेस म्हणायचं. प्लेसला ऍट Had म्हणायचं. to. I had to change the bus at 2 places. 2 places. 2 ठिकाणी. म्हणून मी तो जॉब सोडला. बोला. म्हणूनला काय शब्द आहे? So सो. मी तो जॉब सोडला. मी सोडला आधी म्हणा आणि मग तो जॉब म्हणा. आय लेफ्ट दॅट जॉब. left my job. कळतंय का नाही कळतंय? हे सगळं एका लाईन मध्ये म्हणता आलं पाहिजे, है ना. I had to change the bus at 2 places, so I left my job. असं जेव्हा तुम्ही एका धारेत म्हणाल ना, तेव्हा समजून घ्यायचं की तुमचं इंग्लिश आता लाईनवर यायला लागली. छान छान. मला बँकेत पैसे भरायचे होते म्हणून मी तिकडे गेलो होतो. कसं म्हणणार? सांगा. मला बँकेत पैसे भरायचे होते. बँकेत पैसे भरायला आपण डिपॉझिट म्हणतोय, माहितीये का तुम्हाला? चला, मला बँकेत पैसे भरायचे होते, कसं म्हणणार? I had to deposit money in bank. Very nice. बाकीच्यांनी पण लिहित चला, बोलत चला. पहिल्यांदा काय म्हटलं एवढं? मला भरायचे होते पैसे. मला भरायचे होते. आय हॅड टू डिपॉझिट. काय? पैसे. कुठे? बँकेत. आय हॅड टू डिपॉझिट द अमाऊंट इन बँक. म्हणून मी तिकडे गेलो होतो. आता बघा, एकदा परत छोटीशी उजळणी. जातो, गेलो, गेलेलो आहे आणि गेलो होतो. हे आपले बेसिक 4 जण आहेत, यांच्यावर कधीच दुर्लक्ष करायचं नाही. पाठ करा यांना. सांगा चला, जातो म्हणण्यासाठी कोणता फॉर्म येणार? टाइप करा किंवा सांगा लवकर लवकर. कितवा फॉर्म? 5 हो. फॉर्म आपल्याकडे. हा, जातो हो. म्हणण्यासाठी कोणता फॉर्म येणार? First. पहिला. चुकलं. पहिला आणि 5वा दोघं येणार ना? हा, पहिला आणि 5वा. मग हो. अजिबात ही रिस्क घ्यायची नाही. क्लिअर कट राहायचं हिशोबाला. जातो म्हणण्यासाठी 2 फॉर्म आहे, पहिला 5वा. मी जातो पहिला, तो जातो 5वा. क्लिअर? बरं, गेलो म्हणण्यासाठी किती फॉर्म आहे तुमच्याकडे? दुसरा. म्हणजे वेट होईल ना? वेट. गेलेलो आहे म्हणण्यासाठी कोणता फॉर्म आहे तुमच्याकडे? आता काय? हॅव हॅज. हॅड नाही. गेलेलो आहे म्हणण्यासाठी काय? हॅव आणि हॅज. त्याच्या जोडीला कितवा फॉर्म येणार? तिसरा फॉर्म. बरोबर? अजून एक गोष्ट, हॅव आणि हॅज अर्धवट आहे, हॅड अर्धवट आहे, त्याची शेजारी ऍक्शन जोडून घ्या. आय हॅव गॉन, गेलेलो आहे. शी हॅज गॉन, गेलेली आहे. ही हॅज कॉल्ड, त्याने बोलवलेलं आहे. शी हॅज कॉल्ड, तिने बोलवलेलं आहे.
शी हॅज कॉल्ड मी, मला बोलवलेलं आहे. पाठ करा हे. याच्यापेक्षा इंग्लिश मध्ये दुसरं काय नाही. हा, आणि मी गेलो होतो हे खूप वेळा सांगून झालंय माझं. काय सांगितलं तुम्ही? कोणाला आठवतं का सांगा बरं? होतोच्या अलीकडे, होता होती होतेच्या अलीकडे जर ल आला तर आपण काय करतो? मग हॅड आणि V3 वापरतो. लिहून I had to deposit money in bank, so I had went नाही, I had gone. हॅड नंतर तिसरं रूप वापरा. तिसऱ्या रूपाचे किती प्रॉब्लेम आहे तुम्हाला राव? So I had gone there, had gone, I had taken, I had spoken, I had given, I had accepted, I had rejected. ते हा, राईट, व्हेरी नाईस. पूजा, लिहित चला, बोलत चला. हे दररोज पाठ करा. ही रिव्हिजन मी का घेतोय? मला हे माहिती आहे की चांगले चांगले इंग्लिश बोलणारे लोक ना इथे गटांगळा खातात, म्हणून सांगतोय मी. रिपीट होईल उदेत, परंतु हे शिका. हे खूप मॅटर करतं, खूप मॅटर करतं. बर, मला गाडी चालवावी लागत नव्हती, कसं म्हणणं सांगा? हा बरोबर आहे, हे बरोबर आहे. मला गाडी चालवावी लागत नव्हती, सांगा. चालवावी लागत होती, चालत नव्हती. हा बोला. I did not have to drive. बरोबर. I द did कार. not have to drive. Right, right. I did not have to drive the car. I didn't have to drive the car. I didn't have to drive the car. कळतंय का हे? हा? I didn't have to drive a car. हा, पुसू का याला? स्क्रीनशॉट वाले. I didn't have to drive the car. मला विचारावं लागत नव्हतं. I didn't have to ask anything. आणि मला विचारायचं नव्हतं. मला विचारायचंच नव्हतं. I didn't want to ask. Didn't want to, didn't have to. याच्यामधला फरक समजला पाहिजे. I didn't want to ask. मला विचारायचंच नव्हतं. I didn't have to ask. मला विचारावं लागतच नव्हतं. कळतंय? हा, थोडं त्याला भविष्यकाळाशी जोडून बघू. बघा, have to. बघा हा, I have to go there. आता सांगितलं मग याचे दोन अर्थ. पहिला, मला तिकडे जावं लागतं. दुसरा, मला तिकडे जायचं आहे कारण ते जाणं बाकी आहे खूप दिवसांचं. हे कळलं? क्लिअर? हा, येस नो? हॅवचे दोन अर्थ कळले का? Yes. आता Yes. राईट, याची जर विल लावा, तर लागेल शब्द तयार होईल. लागेल, तुम्हाला जावं लागेल, असं म्हणता का तुम्ही? तुमच्या बोलण्यात येतं का असं काही? तुम्हाला अगोदर प्राचार्यांची सही घ्यावी लागेल. येस, तुम्हाला अगोदर बँकेत अकाउंट ओपन करावं लागेल, असं म्हणतो की नाही आपण बऱ्याच वेळेला? हा, तुम्हाला मॅनेज करावं लागेल सगळं, तुम्हाला सगळं ऍडजस्ट करावं लागेल. मग असं म्हणायचं असेल तर ही रचना आपली करावं लागेल. विल हॅव टू, तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. कसं म्हणणार? तुम्हाला 2 वर्ष तरी ऍडजस्ट करावं लागेल. कसं म्हणणार सांगा फटाफट? चला चला, तुम्हाला किमान 2 वर्ष ऍडजस्ट करावं लागेल. पहिला बॉक्स, दीपक, चला. हा, बोलू शकतो तोंडाने, काय अडचण नाही. बरोबर आहे, बोला बोला. यू विल हॅव टू I ऍडजस्ट. will have. हा आर्यन बोल. I will have. ऍडजस्ट You पर्यंत will ये. have to. ऍडजस्ट पर्यंत You will have to आला adjust. तरच बरोबर. आय विल, हा, आय हॅव टू ऍडजस्ट.
यू विल हॅव टू ऍडजस्ट. बोला बोला. बर, तुम्हाला तुम्हाला इथे सही करावं लागेल. कसं म्हणणार? You will have to sign करेक्ट, this book. एकदम बरोबर. यू हॅव टू साइन दॅट. नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. अदरवाईज म्हणजे नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. मिळतील विल, नाही मिळणार विल नॉट. एवढं तर कळतंय ना? हा, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कसं म्हणणार बरं आपण? तुम्हाला पैसे मिळणार नाही. चलो, तुम्हाला पैसे मिळतील, तुम्हाला पैसे मिळणार नाही. चलो फटाफट 2 वाक्य. पहिलं, तुम्हाला पैसे मिळतील. यू विल गेट द अमाऊंट. हे काय झालं? तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्हाला पैसे नाही मिळणार. चलो, कसं होईल? यू विल नॉट गेट होईल ना? कळतंय का? तुम्हाला पैसे नाही मिळणार. मिळतील विल गेट, नाही मिळणार विल नॉट गेट. यू विल नॉट गेट द अमाऊंट. म्हणजे इंग्लिश बोलणं काय माहितीये का? यू वोंट गेट. बरोबर आहे. इंग्लिश बोलणं काय आहे ना, त्या ऍक्शन वरती कमांड येणं आहे. तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील तर तुम्हाला लोन मिळेल. चल सांगा पटापट. नाहीतर तुम्हाला लोन मिळणार नाही. कसं म्हणणार? 3 वाक्य झाले तर. तुम्हाला 10,000 रुपये बँकेत डिपॉझिट ठेवावे लागतील तर तुम्हाला लोन मिळेल, नाही तर तुम्हाला लोन मिळणार नाही. चला ट्राय करा. You will have to deposit व्हेरी 10,000 नाईस, rupees in एकदम bank बरोबर, account. एकदम बरोबर. दीपक, चला पूजा, आर्यन. बर, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील, तेव्हा तुम्हाला लोन मिळेल. देन, तेव्हा म्हणजे देन. हा, देन, बोला बोला. देन यू विल गेट द अमाउंट लोन ना. तर तुम्हाला पैसे मिळतील. देन यू विल गेट द लोन, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. बोला. चला, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बोला. नाहीतर म्हणजे अदरवाईज. लिहून दिले सगळे बोर्डवर आहे, फक्त म्हणा. मी गाडी त्याशिवाय पुढे नेणारच नाही. तर नुसते लिहून काय शिकणार तुम्ही? दीपक, आर्यन, रुद्रा, बोला यार. बोलल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट ठेवावे लागते बँकेत. यू विल हॅव टू डिपॉझिट 10,000 रुपये, है ना, इन बँक. तर तुम्हाला लोन मिळेल. देन ओनली, तेव्हाच फक्त तुम्हाला लोन मिळेल. तुम्हाला मिळेल कसं म्हणतो आपण? तुम्हाला मिळेल. यू विल गेट You will get loan. लोन. नाहीतर तुम्हाला लोन मिळणार नाही. नाहीतर म्हणजे अदरवाईज. अदरवाईज Otherwise, नाही. तुम्हाला मिळणार नाही. यू विल नॉट गेट काय? लोन. समजतंय काय? Yes. तुम्हाला अगोदर प्राचार्यांची परमिशन घ्यावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला मी लायब्ररीतली पुस्तकं देणार नाही. चलो, बॉक्स. Sir, we you will have to permission. Sir. घ्यावी लागेल ना परमिशन. घ्यायला काय म्हणतो? Take. You will have to take permission. Take. Get टेक. हा, Take यू विल हॅव टू टेक परमिशन. बोला बोला. permission. You will have to take permission. You will have to take permission. प्राचार्यांकडून. परमिशन फ्रॉम द प्रिन्सिपल सर, किंवा परमिशन ऑफ प्रिन्सिपल सर. तर मी तुम्हाला पुस्तकं देईन, नाहीतर मी तुम्हाला पुस्तकं देणार नाही.
चला, तर मी तुम्हाला पुस्तक देईन, देन ओनली मी देईन, आय विल गिव्ह. बघा, मी आय विल ला आईल म्हणतो. जर तुम्हाला शक्य होत असेल तर आईल म्हणा. देन ओनली, तेव्हाच फक्त, आय विल गिव्ह यू द बुक्स, मी तुम्हाला बुक्स देईन. नाहीतर मी तुम्हाला पुस्तकं देणार नाही. अदरवाइज आय विल नॉट गिव्ह यू एनी बुक्स. आय विल नॉट गिव्ह, आय विल नॉट गिव्ह, आय विल नॉट गिव्ह यू एनी बुक्स. कोणतीही पुस्तकं तुम्हाला मी देणार नाही. बघा, यू विल गेट द अमाऊंट, म्हणजे तुला पैसे मिळतील. विल नॉट गेट द अमाऊंट, तुला पैसे मिळणार नाहीत. विल हॅव टू गेट द अमाऊंट, तुला पैसे मिळायला पाहिजे. विल हॅव टू गो देअर, तुला तिथे जावं लागेल. तर याप्रमाणे आपण विल हॅव टू असं करावं लागेल, तसं करावं लागेल, इथे भेटावं लागेल, तिथे सही करावं लागेल, या प्रोजेक्टवर काम करावं लागेल आपल्याला. वी विल हॅव टू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. याप्रमाणे आपण विल हॅव टू वापरू शकतो. म्हणजे हॅव टू ची रचना हॅव टू पण म्हणता येईल, डोंट हॅव टू म्हणता येईल, हॅज टू म्हणता येईल, डझंट हॅव टू म्हणता येईल, हॅड टू म्हणता येईल, डिडंट हॅव टू म्हणता येईल, विल हॅव टू म्हणता येईल, विल नॉट हॅव टू पण म्हणता येईल. तुम्हाला अमुक अमुक गोष्ट करावी लागणार नाही, म्हणू की नाही आपण, ना. तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट भरावी लागणार नाही. विल नॉट हॅव टू पे एक्स्ट्रा अमाऊंट. बरोबर की नाही? इथं हॅव टू वर काम करत छान. जर तुम्हाला एक कन्सेप्ट चांगली समजली ना, हॅव टू, विल हॅव टू, तर तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन नक्कीच पुढच्या लेवलला जाईल, चांगलं होईल. ओके, करता मग एवढं काम नक्की करा. चला.